पालकमंत्री पदावरनं महायुतीमध्ये आपण पाहतोय तणाव आहे आणि आता नाशिक पालकमंत्री पदासाठी भाजपाच आग्रही असल्याचं समजतंय। दरम्यान भाजपा नेतृत्वही महाजनांना पालकमंत्री कायम ठेवण्यावर ठाम असल्याचं समजतंय। त्याच संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांशी बोलण्याची शक्यता आहे। आगामी कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पद हे भाजपासाठी महत्त्वाचं आहे नाशिकचं आणि त्याचमुळे भाजपा ते स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये कुंभ हा माननीय गिरीश महाजन साहेबांनी खूप छान पद्धतीने हाताळला होता। कुंभ समोर आहे म्हणून नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनजी व्हावे ही भूमिका, यामध्ये कुठली वादविवादाची भूमिका नाही। राष्ट्रवादीलाही सुद्धा माझी विनंती आहे आणि एकनाथ शिंदेजींना विनंती आहे, अजितदादालाही आहे की हा वादविवादाचा विषय नाही। कार्यकर्त्यांना आणि आमदारांना विनंती आहे। कुंभमेळ्यामध्ये काय करतात मंत्री? ते काय ठेका घेतात? काय अधिकारी नेमलेले आमचे गेडाम साहेब आहेत, त्याच्यामध्ये कमिशनर, रेव्हेन्यू कमिशनर आहेत, ते अत्यंत हुशार आणि नावाजलेले अधिकारी आहेत। त्यामुळे तशा प्रकारचे काही प्रकार होणार नाही, होतही नाही। नाशिक जिल्हा मोठा आहे, प्रत्येकाला असं वाटतं की तो जिल्हा आपल्याकडे राहिला तर आपला राजकीय फायदा होईल। पण एक गोष्ट मात्र खरी आहे की जिल्ह्याचा लोकल माणूस जर असला तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ओळखी पाळखी, पक्षाचे पदाधिकारी, जिल्ह्यातले प्रश्न हे सुटण्यासाठी किंवा समजण्यासाठी जरा सोपं होतं।